आज तर होता मीरचा बर्थडे आणि त्याच्यासोबत एवढा खतरनाक विषय झाला ना की त्याला डायरेक्ट केक सोडूनच पयाचं काम पडलं. तो विषय काय झाला ते सगळं सांगतो, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय म्हणता मग पोट्टे हो, तर सगळ्यांना जय श्रीराम. तर आज होता मीरचा बर्थडे, त्या कारणाच्यानं आपल्याला जायचं होतं मीरच्या बर्थडे साठी. खाली बघतो तर काय खाली तर कोणीच नव्हतं. त्याच्यानंतर आलो डायरेक्ट खाली आल्याबरोबर गाडी काढून घेतली आणि डायरेक्ट आलो मोबाईल मार्केटमध्ये. आता मीरचा बर्थडे तर आज होता, पण 2 दिवसाच्या आधी परीचा बर्थडे झाला होता. तिच्यासाठी आपल्याला वॉच घ्यायची होती. डायरेक्ट वॉचच्या दुकानात आलो, वॉच वगैरे बघून घेतली. त्याच्यानंतर हे वॉच मला आवडली होती, त्या कारणाच्यानं हातात पॅकिंग वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर निघालो मी डायरेक्ट घरी जाण्यासाठी. घरी आल्याबरोबर भेटून गेले आपल्याला रोहित भाऊ सोबत नमस्कार करून घेतला. त्याच्यानंतर आलो डायरेक्ट अंदर आणि अंदर आल्याबरोबर डेकोरेशन एवढं खतरनाक बनवलं होतं आणि याचे मास्टर माइंड होते रोहित भाऊ अस्वलकर. त्याच्यानंतर बर्थडे बॉयची एंट्री झाली आणि त्याची खुशी तर पूर्ण ढगात नव्हती मावून राहिली. त्याच्यानंतर त्याला बसवलं, त्याचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचा होता, त्या कारणाच्यानं मस्त टिक्का वगैरे लावून घेतला आणि त्याच्यानंतर पेटवली डायरेक्ट कॅन्डल. आणि कॅन्डल पेटवल्यानंतर भाऊची एवढी खतरनाक फाटून गेली की काय सांगू तुम्हाला. त्याला त्या कॅन्डलची भीती लागून आली होती, त्या कारणाच्यानं तो डायरेक्ट धावतच पडून गेला. त्याच्यानंतर एक एक करून सगळ्यांचा फोटोशूट वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मी मस्त नाश्ता वगैरे करून घेतला. ना आता तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ 2-3 दिवसाच्या आधीचा आहे. आता तुम्ही म्हणत असाल लवकर व्हिडिओ टाकत जाणार बा. अरे सोपी गोष्ट नाही अरे बा, व्हिडिओ एडिट करणं, व्हॉइस ओव्हर करणं आणि त्याच्यानंतर आपले स्वतःचे पर्सनल कामं करणं आणि एवढं सगळं करून पण तुम्ही फॉलो नाही करत. आता एक काम करा, तुम्ही ते उजव्या हाताच्या बोटाच्या खालचं फॉलोचं बटन दाबून द्या. घ्या मग पटापट फॉलो करून. भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये.